पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बेरिस्ते ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कळंब गावाने लोकसहभागाच्या बळावर ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. स्वप्नातील गाव उपक्रमांतर्गत गावदेवी, गाव विकास समिती आणि ग्रामस्थांनी एकत्र येत स्वखर्चाने 1,30,000ची लोकवर्गणी उभारून रस्त्यांच्या दुतर्फा तब्बल 1,350 शोभेच्या वृक्षांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे लागवड केलेल्या प्रत्येक झाडाच्या संगोपनाची जबाबदारी गावातील एका कुटुंबाने स्वीकारल्याने हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ ठरत आहे. गाव सुशोभीकरण, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या त्रिसूत्रीचा अवलंब करत ग्रामस्थांनी श्रमदान आणि आर्थिक योगदानाच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी केला. रस्त्यांच्या दुतर्फा फुलणारी ही शोभेची झाडे भविष्यात कळंब गावची ओळख ठरणार असून गावाच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही मोठा हातभार लावणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित असलेले गटविकास अधिकारी अक्षय पगार जव्हार, तहसीलदार रोहन शिंदे मोखाडा आणि गट विकास अधिकारी प्रितेश नानकर मोखाडा, रवींद्र अहिरे पीटीओ, ग्रामपंचायत अधिकारी बागुल यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि पर्यावरणाबद्दलच्या बांधिलकीचे विशेष कौतुक केले. ग्रामविकासासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी स्वदेश फाउंडेशनचे संचालक प्रसाद पाटील, व्यवस्थापक रवींद्र राऊत शहापूर आणि रमेश राठोड पालघर, कौस्तुभ कांबळे स्वदेश फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी लोकसहभागातून उभ्या राहत असलेल्या विकास कामांचे कौतुक करत कळंब गावचा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. स्वप्नातील गाव ही केवळ संकल्पना नसून ती लोकसहभागातून साकारलेली विकासाची चळवळ आहे याची प्रचिती कळंब गावाने पुन्हा एकदा दिली आहे. पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि सुंदर गाव उभारण्याचा ग्रामस्थांचा हा संकल्प आता ग्रामीण विकासाच्या नव्या पर्वाची नांदी ठरत आहे. प्रतिनिधी मनोज वारगडे, मोखाडा, प्रबंधभूमी, महाराष्ट्र.